नमस्कार, मी अजय पाटील. मला महाराष्ट्रातील सर्वप्रथम डिजिटल अंक गप्पा गोष्टी यांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो. मी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन पुणे या संस्थेचा सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. तसंच ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे मी खजिनदार म्हणून कार्यरत आहे. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद येथे मी नियामक मंडळ सदस्य आहे आणि शिवाजी मराठा येथे मी पहिला आधी म्हणजे 5-7 वर्षापूर्वी जॉईंट सेक्रेटरी म्हणून पद तिथं भूषवलेलं आहे. मी अनेक शैक्षणिक संस्थांशी कार्यरत आहे. ही डेक्कन मराठा जी संस्था आहे, ही संस्था साधारण सयाजीराव गायकवाडांच्या प्रेरणेने चालू झाली. गंगारामभाऊ म्हस्के, कैलासवासी गंगारामभाऊ म्हस्के जे आहेत, हे सयाजीराव गायकवाडांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडं दिवाणजी म्हणून काम करायचे. पण त्यांची समाजाबद्दलची तळमळ बघून सयाजीराव गायकवाड साहेबांनी महाराजांनी त्यांना काही फंड्स दिले आणि त्यांच्या प्रेरणेला पुण्यामध्ये त्यांनी त्या फंड्समधनं पुण्यातनं इथं म्हस्के स्मारक म्हणून एक रूम वास्तू बांधली की ज्यात लग्न मुंजी किंवा अशा त्या जुन्यात असतील कार्यक्रम, त्याचं उत्पन्न जे यायचं त्या उत्पन्नातनं जे पैसे मिळायचे त्यावेळेला, त्यातून ते विद्यार्थ्यांची, बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करायची किंवा मग शिक्षणाला मदत करायची. पण तिथून 10 पैसे, 15 पैसे, 20 पैसे अनेक दिग्गज ह्या संस्थेतनं तयार झालेत. या संस्थेच्या शिष्यवृत्तीतनं किंवा राहण्याच्या व्यवस्थेतून. अशी अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला. पुढं ही संस्था जेव्हा गंगारामभाऊ म्हस्केंचं निधन झालं, त्यानंतर ही संस्था माझे वडील उत्तमराव पाटलांकडे आली. मग त्यांनी जो काही काळ त्यावेळेचा बदललेला होता, त्याप्रमाणे ह्या वास्तूचं पुनर्निर्माण करण्याचा विचार केला आणि ही 3 मजली इमारत इथं उभी केली सारस्वत बँकेच्या सहकार्यातनं. ह्याचं जे काही उत्पन्न याला इथं हॉस्टेल होतं, पूर्ण हॉस्टेल चालायचं आणि त्या हॉस्टेलच्या उत्पन्नातनं अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची, राहण्याची सोय केली. पुढं काळ बदलत गेला आणि 2014ला जसं माझ्या वडिलांचं निधन झालं आणि माझाही अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असण्याचा माझा प्रवास चालू झाला आणि असं लक्षात यायला लागलं की जे काही आपण मदत देतो ते अत्यंत तुटपुंजी, की त्यामध्ये कुणाच्या विद्यार्थ्यांचं धड शिक्षणही होणार नाही, धड वह्या पुस्तकही होणार नाहीत किंवा त्यांचं काहीच होऊ शकत नाही. पण संस्थेचं एक ध्येय धोरण होतं की बाबा दरवर्षी पेपरला जाहिरात द्यायची आणि जे काही फॉर्म्स येतील भरून द्यायचे अर्ज लोक, मग 200, 300, 400. मग पहिलीपासून 5वी 10वी म्हणजे पहिली ते 10वी, मग 11वी 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स असेल किंवा त्याच्या पुढचं शिक्षण असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, मग ही जी काही रक्कम व्याजाची असायची 2-4 लाख रुपये, ही रक्कम त्या सगळ्यांमध्ये विभागली जायची आणि मग पहिली ते 10वी बाबा 200 रुपये, 4थी 5वीला 400 रुपये, 10वी पर्यंत 500 रुपये, 11वी 12वीला 1000-1100 रुपये आणि इंजिनिअरिंगला 3000-4000 सायन्सला. पण जसा काळ बदलला तशी ही फी अत्यंत वाढत गेली म्हणजे काळाप्रमाणे आणि ही मदत जी आहे ती जागेवरच राहिली. मग काही पालकांना जेव्हा आपण हे चेक द्यायचो की बाबा हे तुमचे शिष्यवृत्तीचे चेक आहेत, तर पालक म्हणजे अहो ह्याच्यामध्ये आता बँकेलाच तेवढी रक्कम ठेवायला लागते. ज्यांच्या ज्यांनी डबल 2-3 वेळेला घेतलेलं त्यांचं शिक्षणच वारंवार होत होतं, त्यांना ही अडचण यायची नाही की नवीन खातं उघडायला. पण नवीन खातं उघडताना काही पालकांना अशा अडचण यायची की बाबा ₹1000 तर ₹1000 डिपॉझिटच ठेवायला लागतं त्यांची खाती उघडताना. मग असा विचार केला माझ्या मनात आला. मी वडील वारल्यानंतर जेव्हा इथं सेक्रेटरी झालं त्यानंतर असा विचार आला की बाबा आपण ह्यामध्ये काहीतरी वेगळा बदल करू आणि 100-200 लोकांना देण्यापेक्षा ठराविक लोकांना देऊन पूर्ण तरी शिक्षणाची फी देऊ. मग त्यातनं आपण तसे घटनेमध्ये बदल केला आणि घटना जी पहिली होती संस्थेची की फक्त शिष्यवृत्ती देणे आणि वसतिगृह चालवणे, तर काळाच्या मागणीप्रमाणे आपण सर्व ज्या काही आजच्या आहेत की शाळा विकत घेणे, हँड टेक ओव्हर करणे, चालविणे, वृद्धाश्रम करणे, डे केअर सेंटर जे असतील, वृद्धांची डे केअर सेंटर्स असतील, अनेक विविध जे काळाप्रमाणे जी मागणी येईल, हे सगळे घटक आपण ह्या नवीन घटनेमध्ये घेतले. त्याप्रमाणे जेव्हा शिष्यवृत्ती जो पहिला पाया आहे या संस्थेचा, की ज्यातनं गंगारामभाऊ म्हस्के त्याला आपण कुठे हात न लावता आपण शैक्षणिक मदत एक वेगळी चालू केली. कारण असं काय झालं की कोरोनाच्या काळामध्ये आपल्या बहुजन समाजाला जे काही आर्थिक एक मागासलेपणा आला, तर जे आई वडिलांच्या नोकऱ्या गेल्या किंवा पगार कमी कपाती झाल्या, त्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या फीला तर कोणी कमी केल्या नाहीत. 5 एक त्यांना टप्पे भरून देण्यात आले. पण ते सुद्धा भरण्याचे ऐपत नसताना असं लक्षात आलं की आपला बहुजन समाज ह्यात कुठेतरी मागं पडतोय. मग आपण त्यांना एक वेगळी आर्थिक मदत करण्याचं आपण एक नियोजन केलं संस्थेमध्ये म्हणजे घटनेप्रमाणे मीटिंगमध्ये विषय घेऊन. त्याप्रमाणे आपण अनेक जणांना मदती केल्या. खूप म्हणजे
पर 10,000 असतील, 90,000पर्यंत मदती केल्या लोकांना. लाख रुपयापर्यंत फी भरल्या 2-3 टप्प्यांमध्ये. आणि त्यांचं मूलभूत शिक्षण त्यांना पायावर उभं राहण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न आपण केला. बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केलाय हा आपण. काळाच्या ओघामध्ये यातनं खूप दिग्गज झाले लोक. 135 वर्ष संस्था चालत असताना पहिले या संस्थेचं काय होतं, की म्हणजे गंगाराम मावस्की संकल्पना अशी होती, की ही लोन स्कॉलरशिप असावी, की लोकांना मदत दिल्यानंतर लोक नोकरीला लागले की त्यांनी त्याची परतफेड करावी. पण त्याची आजतागायत कोणी परतफेड केली नाही. वडिलांनी जेव्हा आमच्या उत्तमराव पाटलांनी ही संस्था टेक ओव्हर केली, तर त्यांच्या लक्षात आलं की कोणी परत देत नाही. लोक मागायला गेले की त्या पत्त्यावर राहत नाहीत किंवा ते बरोबर बोलत नाहीत लोकांशी, आपल्या काम सेवक वर्गाशी. मग त्यांनी ती प्रथा बंद केली लोनची आणि आर्थिक मदतच चालू केली. डायरेक्ट शिष्यवृत्ती दिली की परत मागायची नाही, शिक्षण पूर्ण करायचं. आता हा सगळा प्रवास आपण आजही चालू ठेवलाय तसाच. आणि ह्यातनं अनेक आपण म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे खूप जुनी लोकांची जर माहिती घ्यायची झालं तर असोसिएशनचे पहिले शिष्यवृत्ती धारक आहेत डॉक्टर लक्ष्मणराव माने म्हणून. लक्ष्मणराव माने म्हणून पहिले हे आहेत त्याचे शिष्यवृत्ती घेणारे. कोल्हापूरचे इंजिनियर होते, कोल्हापूरचे इंजिनियर. त्यानंतर गणपतराव तावडे आहेत, जिल्हा न्यायाधीश बडोद्याचे. रामचंद्रराव पवार एम ए अमेरिका. त्याच्यानंतर त्यांनी शिष्यवृत्ती आपली घेऊन अमेरिकेतनं त्याची डिग्री घेतलेली आहे. आपण यामध्ये परत म्हणजे फॉरेनला जे लोक जातात त्यांच्यासाठी वेगळी तरतूद आपण ठेवलेली आहे यामध्ये स्कॉलरशिपमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर रामचंद्रराव काटे ASP नाशिकचे होते, त्यांनाही मदत केलेली आहे. गोपाळराव बिरजे पाटील न्यायाधीश बडोदा यांनी घेतले. रामचंद्र पाटील इन्स्पेक्टर सातारा. डॉक्टर लक्ष्मणराव साळुंके सर्जन बडोदा. अनेक नाव आहेत, म्हणजे हे जे लिस्ट बघितली तर खूप मोठी आहे. पण एवढे सगळे दिग्गज लोक झाल्यानंतर सुद्धा आपल्या संस्थेला कोणी आस्थागत म्हणजे परत आपण संस्थेने कधी कोणाकडे देणगी मागितली नाही संस्था चालवण्यासाठी, किंवा याही लोकांनी मोठी झाले पण यांनी कोणी आजपर्यंत म्हणजे कधी लक्ष दिलं नाही म्हणा, किंवा काळाच्या ओघात राहून गेलं असेल त्यांच्याकडनं अनवधानाने, त्याबद्दल काही आपल्याला म्हणजे म्हणायचं नाही. पण 135 वर्षात एकमेव उल्लेखनीय कार्य जर सांगायचं असेल तर 135 वर्षात एकमेव अशी एक व्यक्ती आहे विजय शितोळे म्हणून, की जे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वालचंद नगरचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीचं जे आहे ते 1982 ला पासआउट झाले. त्यांनी शिष्यवृत्ती घेतली होती संस्थेकडनं 2,000 रुपये. त्यांनी स्वतः नेटवरती सर्च करून संस्थेशी संपर्क साधून त्यांनी दिनांक 27 जून 2023 ला दुपारी 1 वाजता त्यांनी ऑनलाईन पैसे 21,000 रुपये संस्थेला प्रथम देणगी दिली. हे अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे की कुणीतरी त्याची दखल घेऊन पुढील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक पाया रचण्याचा प्रयत्न केला. माझं मत आहे की अनेक बहुजन समाजात धनाढ्य व्यक्ती आहेत, त्यांनी सुद्धा असं पुढे येऊन कुणाचं तरी कार्य करावं. संस्थेचा पारदर्शक कारभार त्यांनी पाहिला पाहिजे आणि तसं पुढे नेलं पाहिजे आपले लोक जे आहेत ते. ह्या संस्थेची संकल्पना करताना म्हणजे असं लक्षात की आता मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत असताना काही लोक येतात जेव्हा काही अडचणीमुळे त्यांना मुलं शिकत नाहीत किंवा फीज नसतात, म्हणून आपण हा संपूर्ण बदल केला त्याच्यामध्ये, की कोरोनामध्ये जे अनेक विद्यार्थी आपल्याला म्हणजे शिक्षकांनी प्रिन्सिपल लोकांनी सांगितले आपल्याला फीज येत नाहीत पण मुलं होतकरू आहेत. आपण एक प्रथा चालू केली, एक आपला फॉर्म, की त्यांना आपण सगळ्यांना PDF पाठवल्या. हे PDF करून द्या आणि तुमच्याकडे जी काही फी असेल विद्यार्थ्याची बाकी ती त्याच्यावरती कव्हरिंग लेटर लावून द्या आणि आम्ही तुम्हाला ही फी पोहोचवू. आणि आपण त्याप्रमाणे अनेक जणांना सहकार्य केलं खूप यामध्ये संस्थेच्या मार्फत. अनेक किस्से त्यातले सांगायचे म्हटलं तर आमचे उत्तमराव पाटील वडील जे आहेत ते जेव्हा नगरसेवक होते या पुण्यात आले राहायला, तेव्हा ते 5वी शिकले होते. काही आर्थिक गोष्टींमुळे त्यांना शिकता नाही आलं, त्यामुळे ते पळून पुण्यामध्ये आले होते. पुण्यामध्ये येऊन त्यांनी काही किराणामालाच्या दुकानामध्ये काम करून जे मेन्शनचा त्यांना काही वारसा लाभला. त्यातनं ते समाजकार्यात पुढे आले, समाजकार्यामध्ये पडले, राजकारणात पडले. त्यांना जेव्हा बी कळायचं की बाबा कोणी विद्यार्थी आलाय पुण्यात किंवा काय, लोकसंपर्क त्यांचा मोठा होता, कोणी त्यांच्याकडे विद्यार्थ्याला घेऊन आलं किंवा एखाद्या नोकरीला, तर ते त्या विद्यार्थ्याला लगेच आपल्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत, अखिल भारतीय असेल, शिवाजी मराठा असेल किंवा SSPMS असेल, या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था आणि फीची व्यवस्था ते करायची. आणि राहण्याची व्यवस्था म्हटलं तर आपले मराठा वसतिगृह आहे, हे डेक्कन मराठा वसतिगृह आहे, या 2 ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करायची. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि तोच वारसा मी आज पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण वृद्धांचं डे केअर सेंटर चालू करावं यासाठी आपण वरती तळजाईच्या पठारावरती आपण एक बंगला विकत घेतला
आता आपण तिथं संकल्पना आहे येत्या काळात की तिथे वृद्धांचं अल्प दरामध्ये डे केअर सेंटर, की जेणेकरून सकाळी हे दोघं जण कमवायला निघाले तर त्या वृद्धांना तिथं आपल्या डे केअर सेंटरला सोडून जातील, संध्याकाळी जाताना घरी घेऊन जातील किंवा कुठं बाहेर फिरायला जायचं असेल काही कामानिमित्त, तर त्यांचं जे काही संकल्पना की 8 दिवस आमच्या घरातल्या वृद्धांची काळजी घ्या, तर तोही आपली एक संकल्पना आहे आणि आपण ते लवकरच कार्यरत करणार आहोत. आपण जवळ ह्या ह्याच्यातनं विद्यार्थ्यांना साठी हॉस्टेल आपण 2-3 आता सध्या भाड्याने घेतली. एक विकत घेण्याचा आपला मानस आहे. त्या लवकरच पूर्ण होईल. मोठी वास्तू घेतोय आपण आणि असंच कार्य पुढे चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे. हे शैक्षणिक कार्य करताना असं की आपण आता एक उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे हिरे हायस्कूल आहे किंवा लक्ष्मीबाई त्यांची स्कूल आहे, शाळा. तर पहिलीपासून ही 10वी-11वी पर्यंतची शाळा आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बघितला, लक्ष्मीनगर असेल किंवा त्याच कॉलेजच्या म्हणजे अगदी पलीकडची साईड असेल डोंगराच्या पलीकडची, तिथं तळजाई झोपडपट्टी जी आहे, जी आपली जनता वसाहत आहे. तर इथं जी राहणारी मंडळी आहेत, तर अत्यंत आर्थिकदृष्ट्या मागासलेली म्हणा किंवा वैचारिकदृष्ट्या मागासलेली आहेत. विद्यार्थी एवढे तिथं मुलं आहेत, पण त्यांना शिक्षणासाठी पाठवावं हे त्यांना काही जमत नव्हतं किंवा त्यांच्या घरातल्या तुटपुंज्या कमाईमुळं. म्हणून आपण काय केलंय, की तिथल्या शिरे हायस्कूलच्या सगळ्या संघटकांना म्हणजे शिक्षक लोकांना गोळा करून त्यांना आपण विद्यार्थी गोळा करण्यासाठी सांगितले, की कारण काय होतंय आजकाल जर मानसिकता बघितली विद्यार्थ्यांची म्हणजे पालकांची सुद्धा, की त्यांचा कल असतो इंग्लिश मीडियमकडे असतो, मराठी मीडियमकडे कोणी यायला हरकत नाही. पण पहिली गोष्ट आपल्या मराठी माध्यमच्या शाळा ज्या आहेत जुन्या, ह्या टिकल्याही पाहिजेत ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये. ह्या टिकवत असताना म्हणून असं संकल्पनेतून आपण ते शाळा चालू केली, की बाबा त्यातनं यशही चांगलं आलं आणि आपण आता लवकरच तिथं सेमी इंग्लिश चालू करतोय, इंग्लिश मीडियम चालू करतोय. त्याची आता वास्तूचं पुनर्निर्माण करतोय. त्याकरता ही संस्था कायम त्या संस्थेशी संलग्न राहून विद्यार्थ्यांना काळाच्या ओघामध्ये जे आपण आता शिक्षणात खूप प्रकारचे नवीन-नवीन कोर्सेस चालू केलेत. अनेक एनजीओशी कनेक्टिंग राहून कॉम्प्युटरचं शिक्षण करतोय. इंग्लिश आपण आता मराठी मीडियम असताना सुद्धा आपण स्पोकन इंग्लिशच्या चांगल्या प्रकारच्या इंग्लिश मॅडम शिक्षिका आणल्यात तिथं. की ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं इंग्लिश बोलण्याचं, शिकवण्याचा प्रयत्न करतील आणि मला विश्वास आहे की ते नक्की त्यात यश येईल आणि कॉन्व्हेंटचा टाईप आपण त्यांना तिथं शिक्षण देण्यासाठी त्याही शिक्षकाचा जो पगार आहे, तो संस्था इकडनं आपण ह्या संस्थेमार्फत त्यांना देऊ आणि शिक्षणात त्यांना नवीन प्रवाहामध्ये, नवीन काळाच्या आव्हानांमध्ये त्यांना आपण आणू, असं एक आहे. कोरोनाच्या काळात काय झालं, की अनेक लोकांच्या फियांमुळं संस्था बी चालवायची आणि अ, मुलांचं शिक्षणही थांबवायचं नाही. अशा अटीच्या वेळेला अनेक पालकांचे हे आले, की बाबा आम्हाला काही मदत मिळू शकते का? किंवा आम्हाला काही हे द्या म्हणून, सवलती द्या यात. म्हणून आपण हे आर्थिक मदत जी आहे, हा प्रकार चालू केला आणि यातनं अनेक आता एक उदाहरण द्यायचं झालं, तर एक विद्यार्थी आपल्याकडे होता. त्याचे वडील अ, पुणे रेल्वे स्टेशनवरती पाण्याच्या बाटल्या विकायचे आणि विद्यार्थ्याचं शिक्षण 3 इयर्स झालं. 4थ्या वर्षाचं शिक्षण राहिलं होतं. त्याची फी जवळ-जवळ 90,000 बाकी होती पहिली. पण तिचं शिक्षण राहत होतं आणि वडिलांना तर अजिबात संपूर्ण सर्व इन्कम सोर्स बंद झाला होता. तर तिथल्या प्रिन्सिपल्सनी मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याची अख्खी आपण बॅकग्राऊंडची माहिती घेतली घरच्या आर्थिक परिस्थितीची आणि असे म्हणजे एक सांगायचं उदाहरण म्हणजे संस्थेच्या मार्फतच आपण हे करतो. ह्यात काय म्हणजे असं फार वेगळं काही सांगत नाही मी तुम्हाला. आणि असे विद्यार्थी निदर्शनास आणून दिले तर आपण त्याचे शिक्षणाचं आपण त्याला पूर्ण मदत केली दोन्ही वर्ष राहिलेली. म्हणजे जी पहिली बाकीची ती पण दिली. शेवटचं वर्ष पूर्ण होण्यासाठी बाकी दिली. त्याच्या फीची मदत केली त्याला. तर असे काही निदर्शनास जर आपल्याला ह्याच्याकडनं आले, म्हणजे प्राचार्यांकडनं किंवा आपल्या संबंधितांकडनं, तर आपण त्यांना योग्य मदत करून आपण त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवू शकतो आणि तो जो संस्थेचा उद्देश आहे, हा चालू ठेवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. बरं कोरोनाच्या काळामध्ये काय झालं, की लोकांच्या मानसिकता किंवा विद्यार्थ्यांची मानसिकता अनेक बदलल्या. मग आता त्यांना जर आपण प्रवाहात आणायचं किंवा मानसिकता त्यांची नीट करायची म्हणून आपण काय आता युनिट केलं, की आपण आता लाठीकाठीचे प्रशिक्षण जे आहे, की मैदानापासून लांब चाललेत विद्यार्थी, की जो बघतो तो आपण कॉम्प्युटर ह्याच्यावरती मोबाईलवरती गेम्स खेळतो किंवा मोबाईलच्या WhatsAppवर असतो. तर त्याला तिथून बाहेर आणायचं आणि त्याची मानसिकता नीट करायची. त्यासाठी आपण अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेकडनं आपण त्यांना लाठीकाठीचं शिक्षण लहानपणापासून चालू केलंय. अनेक मैदानी गेमसाठी आपण कोचेस संस्थेमार्फत तिथं उपलब्ध करून दिले. ढोल ताशा पथक आपण करून दिले, की जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना नवीन जो काही ट्रेंड आहे आता
त्यात त्यांना एक आवड म्हणून ते तिथे येतात आणि मला अत्यंत आनंद वाटतो, की आपण हाच प्रयोग ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीलाही केला आणि आज तिथं स्वतःचे विद्यार्थी संस्थेत स्वतःचे जवळ-जवळ 250-300 विद्यार्थी दोन्ही ठिकाणी ह्या दिलेल्या गोष्टीचा आनंद घेतात. म्हणजे याच्यावरती प्रॅक्टिस करतात दिवसातले 2-3 तास रोज. पण आपल्याकडे जागा उपलब्ध असल्यामुळं आणि कुणालाही आजूबाजूच्या लोकांना त्रास होत नसल्यामुळे ही लोकं रोज प्रॅक्टिस करतात. त्यामुळं असं म्हणायला हरकत नाही, की ही लोकं ज्या ह्याच्यात अडकली होती WhatsAppवरती किंवा इतर सोशल मीडियावर, की त्यातनं निदान 2-3 तास तरी बाहेर येऊन त्या वेगळ्या घटकाकडे वळलेली आहेत आणि वेगळं शिक्षण घेत आहेत आणि त्यात ते अत्यंत चांगलं काम करतायत आणि त्यांची अजून मागणी होती मध्ये, की आम्हाला अजून काही इक्विपमेंट्स पाहिजे. संस्था ते नक्की देईल त्यांना, की ज्याकडून त्यांची विद्यार्थ्यांची मानसिकता कशी सुधरेल आणि समाजाप्रती त्यांना कशी जागरूक करता येईल, याकरता आपण कायम कटिबद्ध असतो आणि तसे इथून पुढे राहू. जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांच्या, कौशल्य गुणांसाठी जे काही आपल्याला करता येईल, ते आपण नक्की करू इथून. म्हणजे आजही करतो आहोत, उद्याही करत राहू आणि हे कार्य असंच चालत राहील. या दिग्गज लोकांच्या मार्गदर्शनाखाली जे संस्था चालू झालेल्या आहेत आणि चालत आहेत बहुजन समाजाच्या. जिथं आपण कार्यरत आहोत, जिथं-जिथं आपण पोहोचू शकतो वेगवेगळे उपक्रम घेऊन, ते आपण नक्कीच करत राहू. एवढंच सांगतो.